म्हणजे एकदम अप्रतिम रिझल्ट मिळाले ब्लॅक हा, खूप गोल्डचे. चांगले रिझल्ट आहेत. आम्ही इथून मागे तरकारीवरती भरपूर प्रयोग केले होते. तर तरकारीला गेलेले प्लॉट आम्ही जागेवर आणलेले आहेत. ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ, युनिटी, तुमचे ग्रीन शिल्ड, बाकीच्या बरेच त्यांचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना रिझल्ट देतोय. आणि मला पहिल्यांदाच इकडं एवढ्या प्रमाणात पिकावरती रिझल्ट दिसतोय. कार्बन आणि ग्रीन ऊसामध्ये लाईफचा कार्बन 5 लिटर टाकलं, ग्रीन लाईफ 4 किलो 20 किलो. युनिटी 1 लिटर टाकलेलं होतं. त्या पद्धतीने करून पाटपाण्याद्वारे दिलेले आहे. काय फरक जाणवतो कार्बन ग्रीन लाईफ सोडल्यानंतर प्लॉट मध्ये? कार्बन आणि ग्रीन लाईफ तुम्ही दिल्यानंतर ऑलरेडी पिकामध्ये जमिनीमध्ये भरपूर अन्नद्रव्य आहेत, पण ते आपटेक पीक करत नाही. बरोबर. कार्बन आणि ग्रीन लाईफ मुळे काय होते, मुळीची वाढ होती आणि जे जमिनीमध्ये वेस्टेज आपण सुरुवातीपासून दिलेली खतं आहेत, रासायनिक खतं असू द्या, ती सगळी फिक्स झालेली आहे, फ्लेक्झिबल करण्याचं काम करते आणि पीक ते अपटेक करायला सुरुवात केल्यानंतर खूप छान प्रकारे त्याचे रिझल्ट दिसून येतात. कार्बन सारखा रिझल्ट नाही. आज जर खताची गुण घ्यायला विचार केला तर एक 2250 रुपयाला आज 10-26 झालेलं आहे. बरोबर. तर 2 ते 3 बॅग कोणी बी झालं तरी ऊसाच्या डोसला टाकतोय, तर तो खर्च वाढतोय आणि त्या खर्चाच्या मानाने पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. आणि आजकाल आपण पाहतोय इतक्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. मला काही अनुभव येतात, काही लोक अशी डुप्लिकेट खतं मार्केटमध्ये येतात. बिनकामाचे शेतकऱ्यांचे पैसा हा वाया जातोय, वेस्ट जातोय, पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत. ब्रँडेड कंपनीच्या नावाने दुसऱ्या इतर कंपन्या आहेत ज्या डुप्लिकेट, त्या इतर कंपन्या असे पॅकिंग करून खतं मार्केटमध्ये आणतात, पण त्याचा रिझल्ट बसत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफचा आवर्जून एकदा वापर करा. एकदा तुम्ही रिझल्ट घेतल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर तुम्ही वारंवार ते शेतामध्ये तुमच्या वापर करणार आहात, याची मी पूर्ण गॅरंटी देतो.